छत्रपती संभाजी राजे क्रीडानगरी बेटेगाव आणि बेटेगावातील सर्व वरिष्ठ नागरिक आपण बघतायत. माननीय श्री चंद्रकांतजी पाटील साहेब, मान्य उपसरपंच साहेब, तसेच माननीय श्री प्रभाकरजी गरज साहेब, तंटामुद्दे अध्यक्ष, तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. या अप्रतिम स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण बघू शकाल. मान्यवरांचं शुभ आगमन बेटेगावच्या क्रीडा नगरीमध्ये होताना अतिशय सुरेख असं नियोजन. मान्य श्री संजयजी भाई साहेब, मान्य श्री मुकेशजी बंधू साहेब, मान्य श्री नीलमजी संके साहेब यांचं शुभ आगमन आपण बघू शकाल आमच्या क्रीडा नगरीमध्ये होताना. आणि आमच्या गावातील सर्व वरिष्ठ नागरिक सुद्धा आपण या ठिकाणी बघतायत आपली खास उपस्थिती नोंदवताना. तसेच माननीय श्री अशोकजी वडे साहेब यांचंही शुभ आगमन इथे झाले. माननीय सो पूनम संजय राऊत बेटेगाव ग्रामपंचायत सदस्य, तसेच माननीय सो पूनम जितेंद्र पाटील मॅम बेटेगाव सदस्य, मान्य श्री चंद्रकांतजी पाटील साहेब उपसरपंच साहेब, तसेच मान्य श्री प्रभाकरजी गरज साहेब तंटामुक्ती अध्यक्ष, तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक यांचं आम्ही खरोखर शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. आमच्या मान्यवरांचं शुभ आगमन आमच्या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. माननीय श्री संजयजी भाई साहेब, तसेच सर्वांचे लाडके मान्य श्री मुकेशजी बंधू साहेब, मान्य श्री नीलमजी संके सर, मान्य श्री अशोकजी वडे साहेब आणि मान्य श्री कमलेशजी साहेब बोईसर ग्रामसेवक यांचं शुभ आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करीत आहोत. सरकार चषक 2023च्या नेत्रदीपक नेत्रलोचक अशा अप्रतिम नियोजनामध्ये आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस माननीय श्री प्रवीणजी महाजन साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. आणि हे सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की आपण 38 सर्कल पूर्ण करायचं आहे. मुरबा संघ आणि एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि फ्रेंड सरावली संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो पण दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्यायची आहे प्लीज. फ्रेंड सरावली हॅलो. दरम्यान अतिशय अप्रतिम असं नियोजन सरकार चषक 2023 आपण बघतायत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या अप्रतिम अशा दिवसरात्र स्पर्धेचं. आणि यासाठी आपल्या विभागातील नागरिक आपण बघतायत. माननीय श्री प्रभाकरजी गरज अध्यक्ष, तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक, तसेच माननीय
पूनम संजय राऊत बेटेगाव सदस्य, तसेच माननीय पूनम जितेंद्र पाटील बेटेगाव सदस्य, माननीय श्री चंद्रकांतजी पाटील साहेब उपसरपंच बेटेगाव, तसेच आमचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संजयजी भाई साहेब, सर्वांचे लाडके सुंदर असं व्यक्तिमत्व या भागातील अनमोल असं रत्न मुकेशजी बंधू साहेब, माननीय श्री नीलमजी संके साहेब, अशोकजी वडे सर, माननीय श्री कमलेश साहेब सर, बोईसर ग्रामसेवक, तसेच प्रवीणजी महांजन सर, दत्तात्रय घरस साहेब ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष, माननीय रोशनजी घरस साहेब बेटेगाव, सर्व मान्यवरांची मांदियाळी आपल्या मुख्य मंचावरती आपण प्रांगणामध्ये बघतोय। तसेच माननीय भास्कर साहेब, तसेच या विभागातील एक माननीय श्री संदीपजी घरस साहेब ज्यांचे अथक परिश्रम आपण बघतायत। दरम्यान आमचे मान्यवर आजचे प्रमुख उद्घाटक या अप्रतिम अशा टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आमच्या भव्य क्रीडा नगरीमध्ये आपली उपस्थिती आपण नोंदवलेली आहे। खरोखरच आम्ही सर्व बेटेगाववासी आपले ऋणी राहू, अमूल्य असा वेळ तुम्ही दिल्यात त्याबद्दल नक्कीच आम्ही आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतोय। माननीय श्री संजयजी भाई साहेब, माननीय श्री मुकेश, माननीय श्री नीलमजी संके सर आणि माननीय श्री अशोकजी वडे साहेब आणि माननीय श्री कमलेशजी साहेब आपण बघताय या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ देताना। अतिशय अप्रतिम असं नियोजन आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आपण बघतोय। अथक परिश्रम या स्पर्धेसाठी आणि प्रामुख्याने आमच्या सर्व मान्यवरांची मांदियाळी आणि आमच्या बेटेगावातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती खरी अर्थाने या स्पर्धेला चार चांद लावताना हॉल ज्येष्ठ नागरिक माननीय दत्तात्रयजी घरे साहेब आपण बघतायत, पुष्पहार अर्पण करतायत। माननीय श्री दत्तात्रेय घरस साहेब, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष, क्रिकेटची देवता विकेटचं उद्घाटन आपण बघतायत। प्रमुख आकर्षण आमचे सर्व मान्यवरांची उपस्थिती आणि आपल्या बेटेगावातील ज्येष्ठ नागरिकांचा एक अप्रतिम साथ, एक सुंदर समन्वय आणि एक दर्जेदार अशी क्रीडा स्पर्धा। श्रीफल वाढवून माननीय श्री दत्तात्रय घरे साहेब या ठिकाणी जोरदार टाळ्यांचा गजर आपण बघताय, जल्लोष आपण बघताय। सरकार चषक 2023 चा उद्घाटन सोहळा भव्य अशा क्रीडा नगरीमध्ये आपण बघतोय। छत्रपती धर्मवीर संभाजीराजे क्रीडा नगरी बेटेगाव। माननीय श्री अशोकजी वडे साहेब या ठिकाणी श्रीफल वाढवताना जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपण बघतोय। त्याच्यानंतर आमचे प्रमुख अतिथी, सर्वांचे लाडके, बेटेगाव मधील एक अनमोल असं रत्न, कोहिनूरचं रत्न माननीय श्री मुकेश, माननीय श्री संजयजी भाईसाहेब आपण बघताय, त्यांच्या हातून श्रीफल वाढवलं जाते। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी होताना
माननीय श्री चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जात आहे. पुष्पहार अर्पण करताना आपण बघू माननीय श्री संजय भाई साहेब, माननीय श्री अशोकजी वडे सर आपण बघतायत. एक सुंदर असं व्यक्तिमत्व. आणि कमलेश साहेब आपण बघताय, सर्व आमच्या बेटेगावातील एक लाडकं असं व्यक्तिमत्व माननीय श्री कमलेशजी साहेब यांच्या हस्ते श्रीफल वाढवलं जात आहे. माननीय श्री प्रवीणजी महाजन सरांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जाते आणि पुष्पहार. आणि आता मात्र सर्वांचे लाडके माननीय श्री मुकेशजी बंधू साहेब आपण बघू शकाल, एक अनमोल असं रत्न या ठिकाणी. आणि आता प्रभाकरजी घरत साहेब तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री प्रभाकरजी घरत साहेब या ठिकाणी श्रीफल वाढवत आहेत. ज्येष्ठ खेळाडू जयवंतजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जात आहे. माननीय श्री रोशनजी घरत साहेब आपण बघतायत, अतिशय सुरेख असं नियोजन या स्पर्धेचं आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा एक सुंदर सहभाग. माननीय श्री ज्येष्ठ खेळाडू मंदिरजी घरत साहेबांच्या माध्यमातून श्रीफळ इथे वाढवलं जात आहे. महेशजी घरत साहेब ग्राउंड साठी भरपूर वेळ देत आहे, त्यांच्या हातून श्रीफल वाढवलं जात आहे. तसेच माननीय विवेकजी घरत साहेब आपण यांना बघतायत, सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हणून गाजलेले गिरीशजी घरत साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा श्रीफल वाढवलं जात आहे. पीटी प्रकाश भाऊ सरांना आपण बघतायत, त्यांच्या यातून श्रीफल वाढवलं जाते. एक सुंदर असं दृश्य. माननीय श्री रघुनाथजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जाते. प्रामुख्याने बेटेगाव आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती दाखल झाले, कारण सरकार चषक माननीय श्री विकास घरत साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जात आहे. माननीय श्री विनोद घरत सरांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जात आहे. आणि आता आपण बघू शकाल, अथक परिश्रम आपल्या बेटेगावातील एक अनमोल असं रत्न करोना योद्धा आपण बघतायत. माननीय श्री संदीपजी घरत साहेब श्रीफल वाढवत आहेत. सर्वांच्या सोबतीने सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक जबरदस्त सामाजिक कार्यकर्ते आपण बघू शकाल, माननीय संदीपजी घरत साहेब यांनी श्रीफल इथे वाढवलेलं आहे. तर आपण बघतायत, आमचे मान्यवर या स्पर्धेला अमूल्य वेळ देत आहेत. नक्कीच सर्वच सरकार चषकच्या सर्व कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्यांचे ऋणी राहू. अमूल्य वेळ ह्या स्पर्धेला दिला आहे आमच्या प्रमुख मान्यवरांनी, माननीय श्री संजयजी भाई साहेब, मुकेशजी बंधू सर, नीलमजी संके साहेब, अशोकजी वडे सर, कमलेशजी साहेब, प्रवीणजी महाजन सर, दत्तात्रय घरत सर ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष, रोशनजी घरत साहेब बेटेगाव, तसेच प्रभाकरजी घरत साहेब तंटामुक्ती अध्यक्ष, सो पूनम संजय राऊत बेटेगाव सदस्य, तसेच सो पूनम जितेंद्र पाटील मॅम बेटेगाव सदस्य, चंद्रकांतजी पाटील साहेब उपसरपंच बेटेगाव, माजी उपसरपंच बेटेगाव, तसेच तसेच आपण बघतायत प्रथम नागरिक सुचिता सुधीर कोम सरपंच साहेबा, तसेच सर्व ज्येष्ठ खेळाडू, तसेच बेटेगावातील नवतरुण खेळाडूंचा सुंदर समन्वय आपण बघतायत. तसेच आशिषजी परब साहेब ज्यांचा अथक परिश्रम आहे, या स्पर्धेला एक सुंदर योगदान त्यांच्या माध्यमातून मिळतंय.
चला दोन्ही संघ लाईनअप करून राहायचंय. आणि सर्व मान्यवरांना आम्ही प्रेमळ निवेदन करतोय की आपल्या सोबत आम्ही गोल्डन मेमरीज साठवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या ज्या आकर्षक ट्रॉफी आहेत त्याच्या बाजूला आपण सर्व मान्यवर मान्य श्री संजयजी भाई साहेब, मुकेशजी बंधू सर, नीलमजी संके साहेब, अशोकजी वडे सर, कमलेश प्रवीणजी महाजन सर, ज्येष्ठ नागरिक प्रभाकरजी गरज साहेब, चंद्रकांतजी पाटील साहेब, सर्वांना आम्ही विनंती करतोय आपण चांगल्या आठवणी आणि दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्या दोन्ही बाजूने. लाईनअप शिवगर्जना या ठिकाणी घेण्यात येते. सर्व मातृशक्तींचं इथे शुभ आगमन झालंय, नारी शक्तींचं आगमन झालंय, त्यांचे आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. शिवगर्जना घेण्यात येईल आता, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रीडांगणावर आपण या टुर्नामेंटचं सरकार चषक 2023चं आयोजन करतोय. आणि हॅलो हॅलो आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती अश्वक गजपती अष्टोदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. धर्मशास्त्र पंडित हिंदू धर्म रक्षक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छावा सर्जा धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तसेच आम्ही आता मान्यवरांना विनंती करतो एक फोटो सेशन त्या प्रतिम आकर्षक अशा ट्रॉफी सोबत आणि त्यानंतर या स्पर्धेचं उद्घाटन म्हणजे टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक थोडस पुढे या. दरम्यान आम्ही ट्रॉफीचं अनावरण करून घ्यायचं आम्ही विनंती करतोय. अतिशय सुंदर अशा ट्रॉफी आणि त्यांचं अनावरण केलं जाईल. सुंदर ट्रॉफी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि 5 दिवस या आकर्षक ट्रॉफी पटकावण्यासाठी खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटचा महासंग्राम भव्य क्रीडा नगरीमध्ये आपण दिवस रात्र बघणार आहोत. माननीय श्री दत्तात्रय गरज साहेबांच्या शुभ हस्ते इथे आपण बघू शकाल अशोकजी वडे साहेब, नीलमजी संके साहेब, संजय भाई साहेब आणि मुकेश बंधू सर, प्रभाकर काशनाथ गरत, हेमंतजी पाटील साहेब आणि माननीय श्री संदीपजी गरज साहेब, सर्व मान्यवरांची मांदियाळी या मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऊर्जेचा स्रोत निर्माण करताना या प्रतिम भूतपूर्व अशा सरकार चषकामध्ये आपण बघू शकाल मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आज खऱ्या अर्थाने ऊर्जेचा स्रोत निर्माण केलाय. आमच्या सर्व मान्यवरांनी, बेटेगावच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आणि सर्व नवतरुणांनी सुंदर अशा आठवणी साठवल्या जात आहेत, बंदिस्त केल्या जात आहेत
पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघू शकाल सरकार चषक 2023 दिवस रात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दरम्यान अप्रतिम असं दृश्य मातृशक्ती आपण बघू शकाल नारी शक्ती या ठिकाणी सुंदर असं सहभाग या स्पर्धेला देताना त्यांचे आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय सुंदर असं दृश्य चॉईस दिले जाते आणि बघूया या ठिकाणी मात्र कॉल असेल कॉइन स्पिन केले जाते माननीय अशोकजी वडेसरांच्या शुभ असते बघूया नाणेफेक कुठल्या संघाच्या बाजूने जाते एका बाजूने सरकार असे लिहिले गेले आणि दुसऱ्या बाजूने VPP असं कॉइन आपण खास या स्पर्धेसाठी बनवलं गेले आणि टॉस जिंकलाय आणि खास करून या स्पर्धेसाठी एक दानशूर असं व्यक्तिमत्व VPP संघाचे ओनर माननीय श्री दीपकजी शर्मा सरांना आम्ही स्पेशली थँक्स म्हणतोय VPP कंपनीचे ओनर माननीय श्री दीपकजी शर्मा साहेब दानशूर असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपण बघतायत एक दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री दीपकजी शर्मा साहेब आणि ज्येष्ठ नागरिकांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय आमच्या